उन्हाळ्यासाठी थंडगार असं मी दही तयार करत आहे. तर नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथे मी मातीची हंडी घेतलेली आहे आणि इथे गॅसवर अर्धा लिटर दूध तापत ठेवलेलं आहे. अगदी नॉर्मल टेम्परेचरवर आपण दूध तापून घेणार आहोत, बोट बुडेल एवढंच. आणि इथे मी एक छोटी वाटी दही घेतलेलं आहे विरजणासाठी. इथे मातीची हंडी घेतलेली आहे, त्या पूर्णपणे विरजणासाठी आपण दही हंडीला लावून घेणार आहोत. सर्व बाजूने एकसारखं लावून घ्यायचं आहे. इथे मी सर्व बाजूने लावून घेतलं, त्याच्याने आपलं दही छान घट्ट असं पनीरसारखं तयार होतं. तर इथे मी नॉर्मल दूध तापवलेलं आहे, हंडीमध्ये ओतून घेते. इथे हंडी भरेपर्यंत मी दूध ओतून घेतलं. इथे बघू शकता, छान असं डेअरीवरून दूध आणलेलं हंडीमध्ये ओतून घेतलं आणि 1 मिनिट चमच्याने हलवून घ्यायचं आहे. पूर्ण चमचा फिरवून घ्यायचा आहे दुधामध्ये. इथे 1 मिनिट मी चमचा छानपैकी गोल गोल फिरवून घेतला आणि एका उबदार जागेमध्ये आपण रात्रभर मातीचंच झाकण लावून रात्रभर ठेवणार आहोत. इथे मी उबदार जागेत हंडी ठेवून दिली. मातीचं झाकण ठेवलं आणि रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे. इथे मी दुसऱ्या दिवशी बघा, तुम्ही बघू शकता आपलं दही छान पनीरसारखं तयार झालेलं आहे. अगदी सुरीने कापता येईल असं दही तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथे मी दही काढून बघते, तर बघा इथे एका वाटीमध्ये मी दही काढते. पूर्ण वड्या झालेल्या आहेत. पांढरं शुभ्र असं थंडगार दही उन्हाळ्यासाठी खूप उपयोगी आहे. आणि थंडगार असं दही आपण अगदी आंबट गोड असं दही तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर ह्या दह्याचं आपण मिक्सरला लावून ताकसुद्धा तुम्ही बनवू शकता. खूप सुंदर असं पांढरं शुभ्र पनीरसारखं आपलं दूध तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तोपर्यंत बाय बाय.